बऱ्याच दिवसापासून एवढा हेअरफॉल होतोय की विचारूच नका. खूप केस गळतात. रोज मी केस विंचरायला घेतले की एवढे केस हातात येत आहेत. तर म्हटलं काहीतरी करूया. त्यासाठी म्हटलं आज घरीच हेअर मास्क बनवायला घेतला आणि फ्लेक्सिडचा मी हेअर मास्क बनवणार. त्याच्यासाठी जास्त काही वस्तूंची गरज पण पडत नाही. तर मी 1 ग्लास पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये 4-5 चम्मच हे फ्लेक्सिड टाकले आणि ते चांगलं उकळून घेतलं. 5 ते 7 मिनिटात हा चांगला मस्त उकळतो आणि असा थिक असा पाक तयार होतो त्याचा. पहिल्यांदा मी माझ्या केसांवर होममेड हेअर मास्क लावणार आहे. कारण याच्या आधी मी कधीच असा मास्क वगैरे यूज केला नाही आहे. फक्त कोकोनट ऑइलच यूज केले आणि कोणत्या गोष्टींमुळे हेअरफॉल होतो हे मला नक्की समजत नाही आणि मला माहिती पण नाही. त्यामुळे तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मला तरी असं वाटतंय की इथल्या दुबईच्या पाण्यामुळे माझे हेअरफॉल होत असेल कदाचित. कारण इंडियामध्ये असताना कधी झाला नाही आणि इथे आल्यानंतर सुद्धा सुरुवातीला कधीच नाही झालं आणि आता रिसेंटलीच असं व्हायला लागलं आहे. नेमकं काय रिझन आहे माहिती नाही. बघा असा थिकसा मास्क तयार झाला आहे आणि आता मी हा थंड करायला ठेवते कारण गरम आहे खूप. थंड झालं आहे आणि याच्यामध्ये मी ॲलोवेरा पण ॲड करणार आहे कारण माझ्याकडे आहे आणि ही बॉटल मी इंडियातून येताना डीमार्टमधून ऑफरमध्ये होती म्हणून घेऊन आली आणि आजपर्यंत ती एकदाही यूज झाली नाही. म्हटलं आज तरी याचा वापर करू. तर मी ॲलोवेरा पण टाकले आणि बघा असं चिकटसा असा मास्क तयार झाला आहे आणि मी पूर्ण स्कॅल्फला लावून घेणार आहे पहिलं सगळ्यात आधी. आणि खूप चिकट वाटतं आहे पण मग थंड पण आहे जरा ॲलोवेरामुळे. सगळीकडे असा मस्त लावून घेतला. उरलेला जो आहे तो बाकी पूर्ण केसांना मी लावून घेतला आहे चांगला व्यवस्थित. त्याचा रिझल्ट कसा येतो हे तुमच्यासोबत मी नंतर शेअर करणारच आहे. मास्क तुम्ही जास्तीत जास्त 15 मिनिटसुद्धा हेअरला लावून ठेवू शकता किंवा तुम्हाला अजून जास्त रिझल्ट चांगला पाहिजे तर तुम्ही अर्धा-1 ताससुद्धा ठेवला तरी चालतो. मी तर जास्त वेळ ठेवणार आहे कारण माझे केस खूपच गळत आहेत म्हणून. आता अर्धा-1 तासानंतर मी हेअर वॉश करणार आहे. त्यानंतर कळेलच रिझल्ट काय येतो ते. तुमचे पण हेअर फॉल जास्त होत असेल किंवा खूप ड्राय हेअर झाले असतील तर तुम्ही सुद्धा हा मास्क घरी यूज करा. त्याच्यानंतर फायनल रिझल्ट तुम्हाला दिसतोय कसा आहे. खूप छान आणि सिल्की केस झाले होते आणि खूप शाईन पण करत होते. तुम्ही सुद्धा हा मास्क नक्की घरी एकदा यूज करा जर तुम्हाला हेअर फॉल होत असेल तर. जर या मास्कचा चांगला रिझल्ट आला, जर तुम्हाला पण चांगला रिझल्ट हवा असेल तर तुम्ही सुद्धा हा ट्राय करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि फॉलोसुद्धा करा.